आणि नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकता, काही शेतकरी बांधवांना सकाळपासून हेक्टरी 25,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। बघा, ज्या शेतकरी बांधवांचे कापूस पिकाचे नुकसान झालेलं असेल, ज्वारी पिकाचे नुकसान झालेलं असेल, मका पिकाचे असेल, बाजरी पिकाचे असेल, सोयाबीन पिकाचे असेल, तूर पिकाचे असेल, मूग या पिकाचे असेल तर त्या शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे विस्तांतर होणार आहेत। तर बघा, आज पिकानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तांतर होत आहे। म्हणजे तुमच्या जर बाजरी पिकाचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला हेक्टरी 26,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच ज्यांचे कापूस या पिकाचे नुकसान झालेलं असेल तर त्यांना हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा देण्यात येत आहे। सोबतच सोयाबीन असेल तर तुम्हाला 50,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच मका पीक असेल तर 25,000, तूर पीक असेल 36,000, सोबतच मूग पीक असेल तर 22,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचे जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल त्या शेतकरी बांधवांना प्रति हेक्टरी जास्त प्रमाणे रक्कम सुद्धा दिली जात आहे। परंतु हे पैसे पिकानुसार अवलंबून आहेत। म्हणजे तुमचं ज्वारीचं पीक असेल तर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये पैसे देण्यात येणार आहे, सोयाबीनचं पीक असेल तर जास्त प्रमाणामध्ये पैसे मिळणार आहेत। म्हणजे एकंदरीत आज महाराष्ट्र राज्यातील सरसकट सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आजपासून पीक विम्याचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही शेतकरी बांधवांना आज सकाळपासून पैसे सुद्धा आलेले आहेत। भरपूर शेतकरी बांधवांनी मेसेजच्या द्वारे, कमेंटच्या द्वारे, कॉलच्या द्वारे सुद्धा सांगितलेलं आहे की आम्हाला पीक विम्याचे पैसे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पीक विम्याचे पैसे येणार आहे। तर बघा, आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे जे 35 लाख शेतकरी बांधव याच्यासाठी पात्र आहे तर त्या शेतकरी बांधवांचा जिल्हा कोणकोणता आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, सर्वात प्रथम या 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे विस्तांतर होत आहेत। त्यामुळे तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजे एकंदरीत 35 लाख शेतकरी बांधवांची डीबीटी तयार झालेली आहे। त्यामुळे जर तुम्ही या डीबीटी मध्ये असाल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहेत। तर बघा, तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकता पीक विम्याची पहिली यादी जाहीर झालेली आहे। तर या पहिल्या यादीमध्ये प्रामुख्याने 15 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। जे शेतकरी बांधव या 15 जिल्ह्यामधील असतील तर त्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 15,000 रुपयापासून ते 25,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा जमा होत आहे। शेतकरी बांधवांना पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु तुम्ही जर शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन एक काम करायचं आहे, त्यानंतरच तुम्हाला पैसे येणार आहेत। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना अजून पैसे आलेले नसतील त्या शेतकरी बांधवांनी एक काम करायचं आहे, परंतु ज्यांना पैसे आलेले असतील त्यांनी काही सुद्धा करायची गरज नाही। बघा, या पहिल्या यादीमधील 15 जिल्ह्यांमध्ये आज पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहेत। बघा, प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्व पैसे विस्तांतर करणे शक्य होणार नाही। त्यामुळे आज प्रामुख्याने या 15 जिल्ह्यांची यादी तयार केलेले आहे। बघा, भरपूर दिवसाच्या प्रतीक्षेनंतर काल पीक विम्याचे पैसे विस्तांतर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अर्थसंकल्प संपल्यानंतरच हे पैसे विस्तांतर केले जाणार होते, परंतु राज्य सरकारकडे एवढा निधी उपलब्ध नव्हता, त्यामुळे हे पैसे विस्तांतर होऊ शकले नाही। त्यामुळे काल रात्री पीक विम्याचे पैसे विस्तांतर करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता। त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे
कोकाटे यांनी लगेच 35 लाख शेतकरी बांधवांची डीबीटी सुद्धा तयार केलेली होती। लगेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे सुद्धा येत आहेत। म्हणजे हे संपूर्ण कामकाज कालच पूर्ण सुद्धा झालेले आहे। आज फक्त डीबीटीचं बटन दाबण्यात आलेले आहेत, खटाखट पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे पण शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत तेवढ्या सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। परंतु महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितल्याप्रमाणे आज सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे सोडणे शक्य होणार नाही। बघा, तुम्हाला सुद्धा अगोदरच सांगितलेलं होतं की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यामधील 92 लाख शेतकरी बांधवांचे पिकाचे नुकसान सुद्धा झालेले आहे आणि या 92 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा एकाच दिवशी हस्तांतर करणे शक्य होणार नाही। त्यामुळे आज या 15 जिल्ह्यामधील 35 लाख शेतकरी बांधवांची पहिली यादी जाहीर सुद्धा करण्यात आले आहे आणि त्या यादीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा होत आहेत। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहेत। त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। तर बघा, या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, म्हणजेच अहमदनगर जिल्हा। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा असेल तर त्यांच्या खात्यामध्ये आज हेक्टरी 15,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं नव्हतं, त्यामुळे त्यांना 15,000 रुपयाप्रमाणेच पीक विमा सुद्धा मिळणार आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल त्यांना जास्त प्रमाणामध्ये पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, तर या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज 20,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील तर त्यांच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे। म्हणजेच आज छत्रपती संभाजीनगर म्हणजेच याचं अगोदरचं नाव औरंगाबाद होतं, तर या जिल्ह्यामध्ये आज 20,000 रुपये हेक्टरी प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। सोबतच या 15 जिल्ह्यांपैकी तिसरा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, तर या परभणी जिल्ह्यामध्ये आज हेक्टरी 25,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। जे शेतकरी बांधव या परभणी जिल्ह्यामधील असतील तर त्यांना सुद्धा आजच हेक्टरी 25,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा मिळणार आहे। आणि जो चौथा जिल्हा महत्त्वाचा जिल्हा आहे तर तो चौथा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, तर या बीड जिल्ह्यामधील जेवढे पण शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील तर त्यांना आज हेक्टरी 20,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। म्हणजे सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा, तुम्हाला सध्याच्या स्थितीला 4 जिल्हे सांगितलेले आहेत, परंतु जे 11 जिल्हे राहिलेले आहेत त्या 11 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो, जेणेकरून तुमचा जिल्हा या 11 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पीक विम्याचे पैसे येऊन जातील। बघा, याच्यामध्ये पहिला जिल्हा जो आहे तर तो पहिला जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, सहावा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, सातवा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा, आठवा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा, नववा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा आणि 11वा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा। उर्वरित 4 जिल्हे सुद्धा सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये औरंगाबाद आहे, अहिल्यानगर आहे, सोबतच बीड आहे आणि परभणी आहे। म्हणजेच टोटल मिळून आज 15 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहे। उद्या 10 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 11 जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत। म्हणजे टोटल मिळून या 36 जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच या पीक विम्याचे पैसे या प्रमुख 20 बँकेमधून सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचं बँक खाता या 20 बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील। बघा शेतकरी बांधवांनो, पहिली बँक म्हणजे यस बँक आहे, दुसरी बँक म्हणजे इंडस बँक आहे, तिसरी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, चौथी बँक म्हणजे इंडियन बँक, पाचवी बँक म्हणजे IDFC बँक, सहावी बँक म्हणजे IDBI बँक, सातवी बँक म्हणजे ICICI बँक, आठवी बँक म्हणजे HDFC बँक, नववी बँक म्हणजे कॉर्पोरेशन बँक, 10वी बँक म्हणजे सिटी बँक, 11वी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 12वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 13वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 14वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 15वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 16वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, 17वी बँक म्हणजे आंध्रा बँक, 18वी बँक म्हणजे युको बँक, 19वी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया आणि 20वी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। सोबतच पोस्ट बँक असेल किंवा महाराष्ट्र बँक असेल या बँकेमध्ये सुद्धा
पैसे येणार आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आताची सर्वात मोठी अपडेट आलेले होते, ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।